वयाची 80 वर्ष पूर्ण झाल्यानंतर करतात त्याला सहस्त्र चंद्रदर्शन शांत असे म्हणतात. म्हणजे 100 वेळा चंद्र बघायचा का, असा त्याचा अर्थ आहे का? तर सांगते. ही शांत जसा मगाशी मी एका पहिल्याच व्हिडिओमध्ये जसं म्हणाले होते की जसं ह्या पृथ्वीवरती 75% पाणी आहे आणि 25% भाग हा जमीन आहे असं मी तुम्हाला म्हणाले, तसं आपल्या शरीरामध्ये सुद्धा 75% पाणी आहे आणि 25% बाकी इतर पार्ट आहे. तर ह्या पाण्याचा माणसाच्या मनावरती, पाण्याचा आणि मनाचा जवळचा संबंध आहे. म्हणजेच चंद्रमा मनसो जातः हे सांगितलेलंच आहे. चंद्राचा त्याच्यावरून विचार केला जातो, मानसिक स्थितीचा चंद्रावरनं विचार केला जातो. तर पाण्यावर चंद्राचे नियंत्रण असते. तसेच मानवी शरीरावर सुद्धा चंद्राचे नियंत्रण असते आणि त्यामुळे रक्तदाब, हृदयविकाराचे झटके ह्या सगळ्या गोष्टी नियंत्रित राहण्यासाठी म्हणून किंवा ह्या व्याधी नियंत्रित राहण्यासाठी म्हणून सहस्त्र चंद्रदर्शन ही शांत सांगितलेली आहे. साधारण लोकांना असंच वाटू शकतं की 100 वेळा चंद्र बघितला असेल म्हणून ही शांत करतात. तर तसं नाही आहे. त्याचं उदाहरण किंवा त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे. ही शांतसुद्धा माणसासाठी तितकीच महत्त्वाची मानली जाते. बऱ्याच लोकांची, माझ्या स्वतःच्या आजोबांची ही शांती झालेली आहे, माझ्या आजीची सुद्धा झालेली आहे. तर अशा पद्धतीने ह्या शांती प्रयोग त्या दिवशी त्या व्यक्तीच्या नावाने तुला करून दान देण्याची पद्धत, अशी सगळी पूर्वापार आलेला हा संस्कार आहे. तर ह्याची देवता आहे चंद्र, त्र्यंबक आणि सूर्य ही ह्या शांतीची देवता सांगितलेल्या आहेत. ह्या देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात त्या व्यक्तीला, म्हणून ही शांत करावी. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. आणि तुमच्या घरामध्ये कोणाचीही इच्छा असल्यास ही शांती ब्राह्मणाकडनं करून घ्यावी. जय भवानी, जय जगदंबा.